दादा, महाराष्ट्रात जे बिग बॉस मराठीचं वातावरण चालू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सध्या मी मराठी बिग बॉस बघतोय. अरे तेच काय होस्ट करतोय कार्यक्रम तू. अरे मानलं राव तुला. अरे ते बिल्डर कोण रे? वैभव. अरे वैभे मन डोक्याच्या तुला अकलीचा भाग आहे का? सारखा छातड काढून त्या सूरज पुढे जातो. तो डोक्याचा गेम आहे, तिथं डोक्याने खेळावं लागतंय. तुझ्या तेवढी धमक आहे ना, त्या अरबाजला लढना. त्याचा गुलाम म्हणून किती दिवस जगणार आहे मला काही कळत नाही. अजून दादा ते बाकीचे पण आहेत. ते बुटका कोण रे? ते माझ्यासोबत मिठू मिठू बोलायचं. घनश्याम. अरे घनश्याम बेटा, तुझी हाईट किती, तू बोलतोय किती, तुझा आवाका किती लागलाय त्या निकीच्या माग. अरे बेट्या, ती निकी तुला कधी घराच्या बाहेर काढील तुला तुझंच कळायचं नाही. माग तू त्या गौतमीला बोलला, तिने महाराष्ट्राचा बिहार केलाय आणि तू त्या निकी संघ गुलू 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 बोलतोय. तू तर महाराष्ट्राचा न्यूयॉर्क केलाय. हिला अवघडच आहे दादा. आपल्या बारामतीचा सूरज पण लेवारी खेळतोय. माझ्या ते लक्षात आले, मला बोलायचंच होतं त्यावर. अरे सूरज पट्ट्या काय खेळतोय तू? अरे सगळ्यांना पळती भुई थोडी केली की. अरे त्या अरबाजला कोण नडत नाही. अरे पट्ट्या, तू एकटा लढला, बारामतीचं नाव काढलं बेट्या तू. आता असंच एकेकाला बुकीट टिंगूल देत राहा आणि ती ट्रॉफी आपल्या बारामतीला घेऊन ये. तुझा आल्यावरती सत्कारच करतो. चल येतो मी. तुम्हाला तर काय नुसती TRPच पाहिजे. चल रे, गाडी काढ.